तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात रावणगाव जवळच 200 एकर परिसरात तयार करण्यात आलेल्या MIT तसेच राष्ट्रीय ग्राम विकास प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन सोहळा संदर्भात बैठक संपन्न झाली आहे। देशाचे ग्रामविकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, योग गुरु बाबा रामदेव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे। पुणे शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राहुलजी कराड यांच्या विचारचिंतनातून पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे। शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच देशाच्या ग्रामीण भागाशी जोडणं, ग्रामीण भागातील समस्या आणि प्रश्नांचा विषयी त्यांना अवगत करणं, त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीतल्या मूल्यांचा संस्कार जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांवर करणं, यासाठी हे केंद्र कार्यरत असणार आहे। या केंद्रामध्ये विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने 5 मूल्यांविषयी त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे। ते 5 मूल्य अशी आहेत। पहिलं मूल्य आहे ॲग्रिकल्चर अँड नेचर, दुसरं आहे फिजिकल फिटनेस अँड स्पोर्ट्स, तिसरं आहे टीम बिल्डिंग अँड लीडरशिप, चौथा जो भाग आहे तो आहे पॅट्रिऑटिझम अँड नेशन बिल्डिंग, आणि पाचवा स्पिरिच्युअलिटी अँड पीस। या 5 मूल्यांचं प्रशिक्षण या केंद्राच्या माध्यमातून प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी होणार आहे। या विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनिधींच्या प्रशिक्षणासाठी, त्यांच्या सक्षमीकरणाला उपयोगी होतील अशा उपक्रमांसाठी देखील हे केंद्र इथून पुढं कार्यरत असणार आहे। सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊन ग्रामविकासाला चालना आणि प्रेरणा मिळावी, असाही एक महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी डॉक्टर राहुलजी कराड यांच्या या उभारणीच्या पाठीमागे आहे। 9 जानेवारी 2026 रोजी अतिशय भव्य प्रमाणात, अतिशय देखण्या स्वरूपात या केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। या उद्घाटनासाठी देशाचे कृषी आणि ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेब, त्याचप्रमाणे बाबा रामदेवजी, दौंड तालुका
आपल्या उपस्थितीने प्रेरणा द्यावी, उपस्थितीने प्रतिसाद द्यावा अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो. त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिकांसाठी 10 तारखेला सकाळी योगगुरू बाबा रामदेवजी यांचं योगाचं प्रशिक्षण देखील शिबिर देखील आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचा देखील परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असं देखील विनंती आणि आवाहन आपल्या माध्यमातून मी करतो. धन्यवाद. तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र.